महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या वतीने अधिकारी कर्मचारी कल्याण निधी आयोजित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध कला क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून राज्यस्तरीय रंग महोत्सव इंद्रधनुष्य 2025चे आयोजन उल्वेनोड येथे करण्यात आले होते। रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उल्वे येथे राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत आयोजित केले होते। दरम्यान रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महोत्सवाला भेट दिली। महाराष्ट्र राज्याचे राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, महाराष्ट्र राज्याचे विशेष राज्यकर आयुक्त अभय महाजन, राज्यकर आयुक्त रायगड विभागाचे हरीश गांगुर्डे तसेच राज्यस्तरीय सुकाणू समितीचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इंद्रधनुष्य 2025 राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे कौतुक करून उपस्थित मान्यवरांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील GSTचे जे ऑफिसर्स आणि त्याचे सेवक कर्मचारी आज गेली 3 दिवस या रायगड जिल्ह्यामधील आपल्या कर्जत तालुक्यातील उल्वे रोडमध्ये विविध खेळाचे सामने आयोजित करून तिथं आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत। त्या सर्व ऑफिसर्सचे आणि तुमच्या डिपार्टमेंटच्या सर्वांचे मी मनापासून पहिल्यांदा हार्दिक स्वागत करत आहे। खरं तर म्हणजे GSTचे लोक आले त्यापेक्षा अख्खा महाराष्ट्र इथं आला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मित्रांनो, आपण हा जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिलं, सुदैवानं याला माझं नाव आहे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसं याला नाव आहे। आणि आल्यानंतर 3 दिवस आपल्याला झाले। 3 दिवसात विविध खेळात आपण रमला हे तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे। प्रत्यक्ष मी आता क्रिकेटचे जे आपले सामने चाललेले आहेत, मॅचेस चालू आहेत, तिथं जाऊन आलो तर इतक्या छान सामने रंगलेले आहेत म्हणजे भारत पाकिस्तान सामना रंगावा ना अशा प्रकारचे हे सगळं क्रिकेटचे सामने झाले आणि ते पाहिल्यानंतर मला आनंद होतोय। बाकी खेळ बऱ्यापैकी खेळले असं मला अगदी बॅडमिंटन कोर्ट असो किंवा इतर कोर्ट असो याचं आपल्या लोकांकडून आम्हाला चांगला रिपोर्ट मिळाला। मी साहेबांना आमंत्रण दिलं आहे की आपले बरेचसे लोक या नवी इथं आहेत आणि तशा दृष्टीनं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला इकडं आपल्याला सदस्य व्हायचं आहे। लाईफ नंबरच्या दृष्टीने चालेल। आम्ही एक सेवा आम्ही वापरलेली नाही पण ती आम्ही वापरायला तयार आहोत। म्हणजे सर्व्हिस मेंबर नावाचं एक मेंबरशिप असतं। ती सर्व्हिस मेंबरशिपची आमच्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे जे बायलॉज आहेत ना त्याच्यामध्ये सोय आहे, फक्त ती आम्ही कार्यवाही केलेली नाही आहे। लाईफ मेंबरमध्ये आपल्याला काही जे काही साधारणतः आहे ते मुंबईच्या मनानं आपण फार कमी आपण घेतोय, पण तुम्ही लाईफ मेंबर झाला, तुम्ही खेळायला लागलात तर तुमची चांगल्या सूचना कराल, त्यामुळं आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं स्टँडर्ड वाढेल, त्याचं महत्त्व वाढेल आणि तशाच आम्हाला तुम्ही थोडा बहुत वेळ देऊ शकाल। फायलीमधनं जर डोकं वरती काढा आणि त्याच्यानंतर ते खेळ कसा चालतो, कारण तुम्ही इकडं ऑफिसमध्ये जरी आपण ऑफिसमध्ये फार गुंत असलेलं असतात पण खेळामध्ये सुद्धा इथं आमच्या आजूबाजूचे आमचे मेंबर जे आहेत ते इतकं काही भाग घेत नाहीत। म्हणजे जे काही आपल्या ज्या नियम रेग्युलर्स आणि रनिंग हे स्पोर्ट्स ठेवण्याच्या दृष्टीनं तर त्याच्यामध्ये मला वाटते का तुम्ही सगळे इतके सगळ्या बाबतीत तज्ञ असलेली माणसं आहात की त्याच्यामुळं आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला त्याचा नक्की फायदा होईल आणि तशा दृष्टीनं जर काही सूचना आल्या तर त्याच्याबाबतीत आम्ही विचार करू। पण इथं आलात आणि आनंद घेतला, आम्हालाही आनंद दिला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद। मित्रहो, आपण नशिबवान आहोत की आपल्याला ठाकूर साहेबांनी एवढं चांगलं कॉम्प्लेक्स दिलं आणि
मी ठाकरे साहेबांना सांगतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी केलं, मी नसताना सुद्धा. ते म्हणाले की याच्यासारखा आम्ही कार्यक्रम कधी बघितला नाही आणि पुढे होईल का नाही हे माहिती नाही. तर याला जे काही तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याच्या अनेक गोष्टी असतील, आम्ही तुम्हाला काही त्रास पण दिला असेल, त्याबद्दल आम्ही क्षमस्व करतो. पण आम्ही सर्व डिपार्टमेंटच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या वतीने आपलं धन्यवाद मानतो आणि आपण जे काही सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल आभार मानतो.